28 एप्रिल रोजी राज्यपालांनी सही केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र लोकसेवा हमी अधिनियम लागू झालेला आहे। खरं तर लोकसेवा हमी अधिनियमाचे परिणाम काय आहेत हे जाण्यापूर्वी मुळात आधी लोकसेवा म्हणजे काय ते आपण जाणून घेऊया। लोकसेवा म्हणजे शासन आपल्याला अनेक अशा सेवा पुरवत असतं ज्याच्यावर आपला अधिकार असतो, परंतु आत्तापर्यंत व्हायचं काय की शासन कशाही सेवा पुरवायचं, आपण त्या मागायचो, पण त्याच्यामध्ये कुठे सुसूत्रता नव्हती, त्याच्यामध्ये सेवेच्या दर्जाची कुठे गॅरंटी नसायची किंवा ठराविक वेळेमध्ये ती सेवा मिळेल याची गॅरंटी कुठे नसायची। या लोकसेवा हमी कायद्यामुळे काही सेवा आपल्याला आता राज्य शासनाने नोटिफाय केल्यानंतर या ठराविक वेळेमध्ये आणि योग्य दर्जाच्या देण्याची सुविधा निर्माण होईल। ह्या सेवा कुठल्या कुठल्या असतात याच्यामध्ये अनेक सेवा येऊ शकतात। आता पंजाबमध्ये 406 सेवा नोटिफाय झाल्यात, आपल्याकडे 400 होणार आहेत, त्याच्यातल्या आत्ता 160 सेवा महाराष्ट्रामध्ये नोटिफाय होतील अशी चिन्ह आहेत। ह्या सेवा कुठल्या असतात तर अगदी तुमच्या जन्ममृत्यूच्या दाखल्यापासून ते तुम्हाला कमेन्समेंट सर्टिफिकेट मिळणं किंवा तुमच्या फ्लॅटचं ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळणं, कंप्लिशन सर्टिफिकेट मिळणं, कोऑपरेटिव्ह सोसायटीकडून रजिस्ट्रेशन मिळणं, अशा अनेक सुविधा असतात। किंवा अगदी तुम्हाला जन्मतारखेचा जातीचा दाखला मिळणं किंवा तुम्हाला लागणारा उत्पन्नाचा दाखला मिळणं, अशा अनेक सुविधांचा त्याच्यामध्ये समावेश होतो। परंतु आत्तापर्यंत व्हायचं काय की या सेवासाठी कुठेही अशी ठराविक नियमावली नव्हती। या सेवा वेळेत तुम्हाला दिल्या नाहीत तर जो देणार आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा अंकुश नव्हता, त्याच्यामुळे कधीही या सेवा लोकांना वेळेवर मिळाल्या नाहीत आणि त्याच्यातूनच भ्रष्टाचाराला एक मोठा वाव मिळायचा आणि सेवा लवकरात लवकर मिळावी म्हणून काही लोकांना पैसे वगैरे द्यावे लागायचे। आता हा कायदा आल्यानंतर याच्यावर अंकुश येईल अशा प्रकारची आता एक मानलं जातं की याच्या भ्रष्टाचारावर अंकुश येईल। याच्यामध्ये काय होणार आहे, आता याची यंत्रणा कशी काम करणार आहे तर ह्या ज्या सेवा देणार आहेत त्या सेवा देण्यासाठी लागणारा कालावधीची आता एक ठराविक तो कालावधी नोटिफाय केला जाईल आणि त्यानुसार प्रत्येक कार्यालयामध्ये एक पदनिर्देशित अधिकारी असेल। ह्या पदनिर्देशित अधिकाऱ्याची जबाबदारी ही असेल की संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर ती सेवा तो कोणत्या तारखेला देणार हे तो तुम्हाला तिथल्या तिथे लिहून देईल। आणखी याच्यामध्ये नवी गोष्ट आहे ती कितपत आता यशस्वी ठरतंय हे येणाऱ्या काळामध्ये ठरेल, परंतु तुम्हाला ही सेवा देताना तुम्हाला एक युनिक आयडेंटिटी नंबर दिला जाणार आहे। यामुळे होणार काय आहे की हा नंबर जर तुम्ही कॉम्प्युटरवर टाकला तर तुमची सेवेची गोष्ट कुठपर्यंत आलेली आहे, कुठल्या पातळीवर काम आलेलं आहे हे तुम्हाला समजू शकणार आहे। पदनिर्देशित अधिकाऱ्याने जर त्या वेळेमध्ये ती सेवा दिली नाही तर त्याच्याविरुद्ध पहिलं अपील करायची सोय असणार आहे। हे अपील 30 दिवसात केलं जातं। ह्या अपील प्राधिकाऱ्याला तुम्हाला जी सेवा मिळाली नाही त्या संदर्भामध्ये समोरच्या पदनिर्देश अधिकाऱ्याला आदेश देण्याचा तसेच सेवा वेळेत न दिल्याबद्दल दंड करण्याचा अधिकार आहे। हे झाल्यानंतर या पहिल्या अपिलामुळे जर तुमचं समाधान झालं नाही तर द्वितीय अपीलही त्याच प्राधिकरणामध्ये आहे। द्वितीय अपील प्राधिकाऱ्यालाही पदनिर्देशित अधिकाऱ्याला सेवा देण्याचं सांगण्याचा आणि त्याला दंड करण्याचा अधिकार आहे। यानेही समाधान झालं नाही तर त्याच्यानंतर जसं माहिती अधिकारामध्ये माहिती आयुक्त आहेत तसं या सेवा हमी कायद्यामध्ये सेवा हमी आयुक्तालय असणार आहे। प्रत्येक डिव्हिजनमध्ये त्या दर्जाचा एक सेवा हमी आयुक्त असेल, त्या आयुक्तांकडे एक तुम्हाला अपील करता येईल सेवा मिळाली नाही म्हणून, किंवा त्या अपील प्राधिकाऱ्याला किंवा पदनिर्देशित अधिकाऱ्यालाही ते अपील करता येईल। ह्याने होणार काय आहे, पूर्वीच्या कुठल्याही कायद्यामध्ये वरिष्ठ पातळीवरच्या न्याय देणाऱ्या प्रक्रियेमध्ये किती दिवसात ती प्रक्रिया निकालात काढायची याच्यावर कुठेही बंधन नव्हतं। आता या कायद्यामध्ये आयुक्तांनी सुद्धा ते अपील हे 90 दिवसामध्ये ते निकालात काढायचं आहे। ही झाली कायद्याची पार्श्वभूमी। आता गेली अनेक वर्ष आपण बघतोय की हा कायदा येण्याच्या प्रोसेसमध्ये होता परंतु आता येऊ शकला नाही। याची कारणं अनेक आहेत। या गोष्टीला नोकरशाहीचा पहिल्यापासून विरोध आहे। हा कायदा आला त्याचं स्वागत आहे, परंतु हा कायदा अधिक परिपूर्ण व्हावा, त्याच्यामध्ये कुठल्या उणिवा राहू नयेत यासाठी नागरिकांनी सावध राहणं गरजेचं आहे। कारण ह्या कायद्यामध्ये एवढं पोटेन्शियल आहे की आगामी येत्या काही 2 वर्षामध्ये जर हा कायदा व्यवस्थित लागू झाला तर राज्याचं एक चांगल्या अर्थाने राज्याची प्रगती होऊ शकते, त्या दृष्टीने वाटचाल करायला आपण लागू शकतो। परंतु ह्याच्यात त्यामध्ये काही उणिवा आहेत। ह्या उणिवा पाहण्याआधी याची थोडीशी ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहूया। ह्याची गरज का निर्माण झाली, कारण आपल्याकडे
कुठल्याही शासकीय सेवकाने कुणाला सेवा किती द्यावी आणि त्याचे काय निकष असावेत याच्या संदर्भात ते कधीही ठरलेलं नाही, त्याचं कधी ऑडिट झालेलं नाही. साधारणपणे 1997 साली म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याला पूर्ण होत असताना दिल्लीमध्ये देशातल्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली होती. त्याच्यामध्ये निष्कर्ष असा काढण्यात आला होता की लोकांचा प्रशासनावरचा विश्वास उडालेला आहे, लोकांना सेवा व्यवस्थित मिळत नाहीत, त्यासाठी तातडीने पावलं उचलण्याची गरज आहे. हे 97 साल अशासाठी महत्त्वाचं आहे की त्यानंतरही ही प्रोसेस सुरू व्हायला जवळपास 17-18 वर्ष उजाडली आणि अजूनही ती पूर्णत्वाला गेली असं म्हणता येणार नाही. 97ला ही परिषद झाली, त्याच्यामध्ये ठराव झाला की लोकांना अशा पद्धतीच्या सेवा देणं, माहितीचा अधिकार देणं, नागरिकांची सनद देणं, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी काही पावलं उचलणं याच्या संदर्भात त्यावेळेस ठराव करण्यात आला. त्यानंतर 2000 साली म्हणजे 8 मार्च 2000ला महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक काढलं आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं की नागरिकांना सेवा देण्यासाठी, त्या उचित सेवा देण्यासाठी एक यंत्रणा निर्माण केली पाहिजे आणि त्याची सुरुवात 2000ला झाली. तर त्यानंतरही काही घडलं नाही. त्यानंतर या कायद्याशी संबंधित असणारा दप्तर दिरंगाईचा कायदा अस्तित्वात आला, तो 2005ला आला. म्हणजे 2006ला लागू झाला, पण त्याला दप्तर दिरंगाईचा कायदा 2005 असंच म्हटलं जातं. ह्या कायद्याचे नियम लागू झाले 2013मध्ये आणि तरीही त्याच्यामध्येही सेवा कुठली कधी द्यावी याचं एक नोटिफिकेशन काढण्यात आलं होतं, त्या सेवांच्या वेळा ठरवण्यात आल्या होत्या. असं होऊनही त्या कायद्याची कधीही अंमलबजावणी झाली नाही. दरम्यान 2011मध्ये विद्यमान मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे आणखी एक सहकारी एकनाथ खडसे यांनी एक खाजगी विधेयक त्यावेळेला मांडलं होतं. त्याच्यामध्येही लोकसेवा हमी कायदा असतो होता, परंतु त्याच्यावरही शासनाने नंतर कधी त्याची दखल घेतली नाही. आता ज्यावेळेला हे सरकार आलं त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसामध्ये हा कायदा अस्तित्वात येईल सांगितलं होतं, परंतु नोकरशाहीच्या विरोधामुळे त्याला बराच विलंब झाला. तरीही विलंबाने का होईना, उणिवा असताना का होईना, परंतु हा कायदा लागू होतोय, त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. आणि आता त्याच्यामध्ये ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी कशा दूर होतील त्या दृष्टीने आपण राज्य शासनाकडे कसा पाठपुरावा करायचा याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आता याच्यामध्ये काय मुख्यतः त्रुटी आहेत, तर पहिली मला जाणवलेली मोठी त्रुटी म्हणजे नेहमी असं म्हटलं जातं की कुठल्याही कायद्याच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी त्याच्यातली सर्वोच्च जी न्याय देणारी यंत्रणा आहे ही ती तटस्थ, त्रयस्थ आणि निष्पक्ष असली पाहिजे. माहिती अधिकार कायद्यामध्ये माहिती आयुक्त हे वेगवेगळ्या क्षेत्रातले प्रख्यात व्यक्ती असतील असं म्हटलं आहे, परंतु या कायद्यामध्ये कायदा करणाऱ्यांनी ब्युरोक्रसीने तरतूदच अशी केली की पहिली 2 अपीलं तर आपल्या खात्यांतर्गत आहेतच, परंतु माहिती आयुक्त नेमला जाईल तो सुद्धा शासन सेवेतला प्रदीर्घ अनुभव असणारा नेमला गेला पाहिजे असं म्हटलेलं आहे. हे अत्यंत चुकीचं आहे, संपूर्ण या न्यायव्यवस्थेच्या मूळ सूत्राला हरताळ फासणार आहे. त्याच्यामुळे या गोष्टीला विरोध झाला पाहिजे. सेकंड अपील जे आहे, थर्ड अपील जे आहे ते संपूर्णपणे हे निष्पक्ष यंत्रणेकडे असलं पाहिजे. त्याच यंत्रणेतल्या रिटायर्ड माणसाकडे हे दिलं तर ते एकमेकांना सांभाळून घेण्याचे उद्योग करतात. त्यामुळे या तरतुदीला एक आपला विरोध असला पाहिजे आणि तो आपण करूया. दुसरी गोष्ट याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची आहे की सेवा देणाऱ्या प्राधिकरणाची व्याख्या करताना त्यांनी एका ठिकाणी असं म्हटलं आहे की ज्या खाजगी यंत्रणा शासकीय सेवा देतील परंतु ज्यांना शासन अर्थपुरवठा करेल त्यांना हा कायदा लागू असेल. आपण एक गोष्ट इथं लक्षात घेतली पाहिजे की गेली अनेक वर्ष आपल्या देशामध्ये अनेक सेवांचं आउटसोर्सिंग करण्याचा प्रयत्न चालू आहे. आउटसोर्सिंग म्हणजे काय की शासनाची सेवा ही खाजगी व्यक्ती देते. आता खाजगी व्यक्ती किंवा संस्था देते. खाजगी व्यक्ती आणि संस्था देत असताना जर त्यांना शासन अर्थपुरवठा करत नसेल आणि त्या सेवेचा खर्च जर त्या सेवेतून मिळणाऱ्या फीमधून भागला जात असेल किंवा दुसरे NGO त्याला फायनान्स करणार असतील किंवा अन्य काही कारणाने भागणार असेल तर त्यांना हा कायदा लागू होणार नाही असा या तरतुदीचा अर्थ आहे आणि ते आपल्या मुळावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या तरतुदीलाही विरोध करण्याची गरज आहे. याची एक साधी व्याख्या केली पाहिजे की ज्या शासकीय सेवा मग ती पुरवणारी व्यक्ती किंवा संस्था खाजगी असो, सरकारी असो, निमसरकारी असो, कोऑपरेटिव्ह असो किंवा आणखी कोणी असो त्या संस्थेला हा कायदा लागू झाला पाहिजे अशी तरतूद त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. दुसरी आणखी याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की
सब्जेक्ट टू लीगल, टेक्निकल अँड फायनान्शियल प्रोव्हिजन्स तुम्हाला यानुसार सेवा पुरवता येतील किंवा पुरवाव्या लागतील किंवा त्या पुरवण्याची जबाबदारी त्या अधिकारावर असेल असं म्हटलेलं आहे. ही तरतूद फार मोठी घातक आहे. याचं कारण असं आहे की गेल्या काही वर्षात आपण बघितलं असेल तर माहिती अधिकारामध्ये अनेक ठिकाणी विशेषतः ग्रामीण भागामध्ये आमच्याकडे मनुष्यबळ नाही, आमच्याकडे अमुक नाही, आमच्याकडे स्टेशनरी नाही असं सांगून माहिती अधिकारामध्ये ती ती माहिती नाकारली जाते. या कायद्यामध्ये या तरतुदी जर अशाच ठेवल्या तर पेनमध्ये शाई नाही किंवा स्टॅम्पपॅडमधली इंक संपलेली आहे या कारणाने सुद्धा सेवा नाकारली जाऊ शकेल. त्यामुळे या तरतुदीला सुद्धा विरोध करणं गरजेचं आहे. परंतु आणखी एक याच्यामध्ये महत्त्वाची गरज आहे. ह्याच्यामधली जी अपील प्रोसिजर आहे ही खूप मोठी आहे. म्हणजे पहिलं अपील, द्वितीय अपील, तृतीय अपील त्याच्यामध्ये भरपूर वेळ जाणार आहे. म्हणजे जर सेवा देण्यासाठी 7 दिवस लागणार असतील तर अपिलामध्ये जवळपास 210 ते 290 दिवस लागू शकतात. आणि एवढं करूनही ज्याला ही सेवा द्यायची आहे त्याला सेवा मिळाली नसल्यामुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी किंवा सेवा न मिळाल्यामुळे झालेल्या त्रासाबद्दल कुठल्याही प्रकारची कॉम्पेन्सेशन देण्याची तरतूद नाही. इतर काही राज्यामध्ये ती आहे. म्हणजे काही ठिकाणी 50,000 रुपयाचा दंड जर त्या अधिकाऱ्याला असेल तर त्याच्यातली ठराविक रक्कम ही ज्याला सेवा मिळत नाही त्याला देण्याची आहे. परंतु या कायद्यामध्ये तरतूद नाही तर त्यासाठी सुद्धा आपण आग्रह धरला पाहिजे. आणखी एक याच्यामध्ये महत्त्वाची तरतूद आहे की शास्तीची रक्कम ही शासन वेळोवेळी नोटिफाय करेल असं म्हटलं जातं. आणि नोटिफाय करण्याचा म्हणजे सुधारणा करण्याचा अधिकार अर्थ एवढाच असतो की त्या शास्तीची रक्कम वाढवणं किंवा कमी करणं. पण बहुतेकदा बाबू मंडळी हा दंड वाढवण्याच्या मनस्थितीमध्ये नसणार, त्या कमी करण्याचाच त्यांचा उद्देश असतो. आणि दुसरी गोष्ट असं कधीही होत नाही की एखादी जी तरतूद कायद्यामध्ये नाही ती नंतर नोटिफिकेशन किंवा नियमामध्ये आणता येत नाही. त्यामुळे ही तरतूद मूळ कायद्यामध्ये जी आहे तेवढी तशीच राहिली पाहिजे. जर काही त्याच्यामध्ये अमेंड करायची असेल तर ती कायद्यामध्ये सुरुवातीलाच केली पाहिजे. त्यानंतरची सुधारणा ही नेहमीच धोकादायक असते. त्यामुळे याच्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आणखी एक याच्यामधली महत्त्वाची तरतूद अशी आहे, अपील प्रोसिजरमध्ये म्हणजे तृतीय अपील जे आहे ते पदनिर्देशित अधिकारी सुद्धा अपील करेल असं म्हटलं आहे. आता याच्यामध्ये 2 गोष्टी होऊ शकतात. एक अर्जदार अपील करू शकतो आणि पदनिर्देशित अधिकारी अपील करू शकतो. म्हणजे एकाच कारणाने दोन्ही बाजूंनी अपील होण्याची शक्यता आहे जी घातक असते. अपील पदनिर्देशित अधिकाऱ्याला हे तरतूद द्यायची गरज नाही. कारण ज्या वेळेला अर्जदार अपील करतो त्याला पदनिर्देशित अधिकाऱ्याला त्याचं म्हणणं मांडण्याची संधी दिलेली असते. त्यामुळे त्याला ही जी काही हे केले झालेलं आहे अधिकार देण्यात आलेला आहे तो चुकीचा आहे. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये जी माहिती सेवा हमी आयुक्ताची जी तरतूद करण्यात आलेली आहे त्यांना फारसे अधिकार दिलेले नाही आहेत. त्यांना जर काही इन्स्पेक्शनचे वगैरे जे अधिकार दिलेले आहेत त्याच्यामध्ये ते अधिकार इतके सीमित आहेत की त्यांना फक्त रिकमेंडरी पॉवर्स आहेत. म्हणजे ते फक्त शिफारस करू शकतात. त्यांना एखाद्या प्राधिकरणामध्ये काहीतरी उणीव राहिली म्हणून ती दुरुस्त करण्याची किंवा स्वतः दुरुस्त करण्याचे आदेश देण्याचे अधिकार नाहीत. त्यासाठी ते फक्त शिफारस करू शकतात आणि ती शिफारस स्वीकारायची का नाही हे संपूर्णपणे राज्य शासनाच्या म्हणजे ब्युरोक्रासीच्या मर्जीवर अवलंबून असणार आहे. त्यामुळे या तरतुदीलाही आपण विरोध करण्याची गरज आहे. खरं तर हा अत्यंत स्वागतार्ह कायदा आहे. परंतु आत्तापासूनच ब्युरोक्रासीने त्याच्यावर आरडाओरडा करायला सुरुवात केलेली आहे. काय तर म्हणे आमच्याकडे अपुरा सेवक वर्ग आहे. अपुरा सेवक वर्ग असेल तर कोण माणूस किती काम करू शकतो याचं कधी ऑडिट केलेलं आहे का? दुसरी गोष्ट अशी सांगितली जाते की जॉब चार्ट तयार नाही. जॉब चार्ट तयार करण्याची जबाबदारी कुणाची आहे? हे काय मंत्री करत नाहीत किंवा विधानसभेत त्याचा ठराव होत नाही. ही या बाबू मंडळींचे वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांनीच ते जॉब चार्ट तयार करायचे असतात. परंतु काहीतरी कांगावा करायचा आणि या कायद्याला विरोध करायचा असं आजपर्यंत होत आलेलं आहे. आता 18 वर्षानंतरही तेच घडून असे वाटत असेल तर नागरिकांनी स्वतःहून याच्यामध्ये आता पहिल्यांदा राज्यकर्त्यांकडून काहीतरी पहिलं पाऊल चांगलं उचललं गेलेलं आहे. त्याला सपोर्ट हा नागरिकांकडून मिळाला पाहिजे. म्हणून त्याच्यातल्या ज्या उणीवा आहेत त्या काढून टाकण्यासाठी आपण राज्य शासनाकडे पाठपुरावा केला पाहिजे. तरच आगामी काळामध्ये आपल्याला सेवा तर व्यवस्थित मिळतीलच, परंतु राज्याच्या चांगल्या भवितव्याच्या
एखाद्या कार्यामध्ये सामील असल्याचं आपल्याला समाधानही लाभेल.